नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे. आज आपण लठ्ठपणावर उपचार काय आहेत याबद्दल माहिती घेऊया. 4-5 प्रकारचे उपचार पद्धती आहेत आपल्याकडे. त्यात आहारातील बदल, व्यायाम, वागणुकीतील बदल, त्याला बिहेवियर थेरपी म्हणता येईल, औषधे आणि काही शस्त्रक्रिया. आहारातील बदल खरं पाहिलं तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारामध्ये केलेले बदल हे सगळ्यात महत्त्वाचे बदल ठरतात. आणि असं म्हणता येईल आपल्याला की आहारामध्ये जवळपास 80% वजन कमी करतो, म्हणजे आहारामध्ये बदल केल्यामुळे, आणि 20% वजन हे व्यायाम केला, असं एक शास्त्रज्ञांचं मत आहे. कमी उष्मांक असलेले अन्न खाणं, नंतर क्रॅश डाएट किंवा फॅट डाएट याच्या नादी न लागणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे आहारात बदल करणं फार महत्त्वाचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या लाईफस्टाईल प्रमाणे, जीवन पद्धतीप्रमाणे आपल्याला कॅलरीज लागतात, उष्मांक लागतात. समजा एखाद्या माणसाला 2000 कॅलरीज लागतात आणि तो माणूस 2500 ते 3000 कॅलरी घेत असेल तर दिवसागणिक जवळपास 500 ते 1000 कॅलरी तो सरप्लस होतो. आणि हे निगेटिव्ह बॅलन्स करण्यासाठी आपल्याला अगदी स्टेप बाय स्टेप आहारामध्ये बदल करून वजन कमी करावं लागतं. म्हणून क्रॅश डाएटने एकदम वजन कमी केलेलं हानिकारक ठरू शकतं. व्यायाम म्हटला की लोक लगेच जिम मध्ये जायला लागतात, परंतु लठ्ठपणामध्ये तसं पाहिलं तर दम श्वासाचे व्यायामाचा फार महत्त्वाचा भाग आहे. दम श्वासाच्या व्यायामामध्ये चालणे आलं, धावणे आलं, नंतर सायकलिंग आले, स्विमिंग आलं, ह्या सगळ्या गोष्टी दम श्वासाच्या, त्याला एरोबिक एक्सरसाइज म्हणतात. लवचिकता वाढवणारे व्यायाम, वजन उचल करणारे व्यायाम, याचा फार काही लठ्ठपणामध्ये वजन कमी करण्यामध्ये काहीही फार काही रोल नाही. म्हणून दम श्वासाचे व्यायाम किती करावे? खरं पाहिलं तर व्यायाम सुरू करताना हळूहळू सुरुवात करू. उदाहरणार्थ चालायचं झालं तर पहिले 5-10 मिनिटं चालावं, नंतर आठवड्यागणिक त्याच्यामध्ये वाढ करावी, 15 मिनिटं, 20 मिनिटं, आणि असं 30 मिनिटं जर तुम्ही रोज चाललात, आणि ते भरभर चालायला हवं, रोज भरभर चाललात आणि आठवड्यातून 5 दिवस चाललात तरी हे पुरेसं आहे. वागणुकीतील बदल फार महत्त्वाचे आहेत, बिहेवियर थेरपी. खरं पाहिलं तर मी असं म्हणेन 80% वजन हे आहाराने कमी होतं, 20% वजन हे व्यायामाने कमी होतं, आणि 100% वजन जर कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या डोक्यात खटकी पडायला हवी, नाही का? म्हणजे वजन कमी करायचं हे ठरवलं पाहिजे, आणि हे ठरवलं की सगळं काही बदलायला सुरुवात होते. आणि म्हणून वागणुकीतील बदल खरं पाहिलं तर आपल्या घरामध्ये काही खाद्य संस्कृती असते, आणि घराघरातील खाद्य संस्कृती वेगवेगळी असते, आणि ती खात असताना आपण काय खातो ह्याच्याकडे लक्षच नसतं. कुणीतरी ते सांगायला हवं की तुम्ही जे खाता ते चुकीचं आहे. आणि एकदा आपण निश्चित केलं की मला वजन कमी करायचंय तर ह्या खाण्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. बाहेरचं टाळणे, किंवा फास्ट फूड म्हणा, किंवा जे पेय आहे, शीतपेय त्याला म्हणता येतील, हे सगळे फार घातक पदार्थ आहेत. आणि हे जर खाल्लं तुम्ही तर त्याच्यामध्ये कॅलरीज खूप जातात आणि आपलं वजन वाढतच जातं. पिअर प्रेशर म्हणतो, नाही का, मित्र मैत्रिणींचं प्रेशर, चला आज जाऊ इकडे, चला जाऊ तिकडे, असं केल्यानं सुद्धा आपण बरंच काही खात राहतो, आणि हे खाल्ल्यानं वजन वाढत राहतं. हे सगळं टाळलं पाहिजे. कुणाच्याही दबावाखाली न येता स्वतः निश्चित करून आपण आपल्या वजन कमी करण्याला मदत केली पाहिजे. औषधांचा फार काही रोल नाही. सगळं जग एक असं औषध शोधतंय की ज्याच्यामुळे वजन लगेच कमी होईल, पण असं तरी औषध अजून आतापर्यंत आलं नाही. पण काही औषधं नक्कीच वजन कमी करण्याला मदत करतात. बरीच औषधं आली आणि FDA ती काढून पण टाकली, तरी पण डायबिटीसमध्ये देणार, ज्याला डायबिटीस आणि लठ्ठपणा आहे, लिराग्लुटाइड नावाचे इंजेक्शन आहे ते घेता येतं. तर ओर्लिस्टॅट म्हणून आहे, त्याच्यानं वजन कमी थोडंफार होतं. शस्त्रक्रियाचं यावरचे सगळे उपाय जर आपण थकलो करून तर शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय म्हणायला हरकत नाही. आणि काही लोकांना खूपच वजन जास्त, त्याला मॉर्बिड ओबेसिटी होतो, BMI त्यांचा 35च्या वर आहे, अशा लोकांना शस्त्रक्रियेचा सल्लाही आम्ही देतो. परंतु त्याच्या आधी शस्त्रक्रियेपूर्वीची तयारी फार महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला शस्त्रक्रियेनंतर सुद्धा आपल्याला आहार पाळणं गरजेचं आहे हे सांगून आम्ही शस्त्रक्रिया करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे बॅरिएट्रिक सर्जरी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी केल्यानं आपल्याला अन्नच कमी जातं आणि त्यातून वजन कमी व्हायला मदत होते. तर आपण ठरवूया, निश्चय करूया की आपल्याला ह्या सगळ्या जे उपचार आहेत त्याचा उपयोग करून आपल्याला वजन कमी करायचं. धन्यवाद. थँक्यू.